चला, भावाला मॅन ऑफ द मॅच मिळाले तर फोटो काढायला सुद्धा भाऊ येते. हे चांगले क्षण युट्यूबच्या कॅमेऱ्यातून टिपले पाहिजे. एक भाऊ दुसऱ्या संघाकडून, दुसरा भाऊ दुसऱ्या संघाकडून खेळताना दिसतोय. एक खुशी आहे चेहऱ्यावरती, खुशी झलकते. कॉंग्रॅच्युलेशन, जीत मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. चला, आता होणारी मॅच आहे श्री साई माऊली नाना नानी पार्क विरुद्ध श्री स्पोर्ट्स संघ. मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी सज्ज झाले. वैभव, वैभदा आणि वेदांत यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू टकाटक चौकार. कमान डीजे. नमस्ते बहनों और भाइयों, बड़े ही कम शब्दों में आपको सुनाना चाहता हूँ उस साल का लोकप्रिय गीत ये चला, उपस्थित 6 संघ 6 कर्णधारांना विनंती असेल, स्पर्धेच्या प्रवेशा फी बद्दल काही फॉर्मॅलिटी असतील त्या आयोजन कमिटीकडे येऊन प्लीज पूर्ण करा. 3 राऊंड पूर्ण झाले. वारंवार इकडून कोणत्या संघाचं नाव घ्यायला सांगू नका. चला, आणि एएमसीसीचा एका कर्णधारांनी आयोजन कमिटीकडे संपर्क साधायचा आहे. आणि वाईट +1 अशा 2 धावा धावफलकामध्ये ऍड होताना दिसत. धावसंख्या धावन पद्धती 6. फुलटॉ चेंडू मोठा वर्गा केल्याचा प्रयत्न, चेंडू केला सीमारेषा पार. कमान डीजे. थँक्यू डीजे. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या झाले 1-0. 10 रन ऑन बोर्ड, 10 धावा. चांगला हलक्यात केलेला फटका, चेंडू चांगला आदळला जातो. चांगला चेंडूला पूर्णपणे रिस्पेक्ट देताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावांमधले 3 चेंडू 11 धावा. फुलटॉस चेंडू समालोचन कक्षाकडे मारण्याचा प्रयत्न. एकेरी धावसंख्येत भर. धावसंख्येचा विचार केला तर 4 चेंडू 12 धावा. श्री साई माऊली नानानी पार्क विरुद्ध श्री स्पोर्ट्स. एक मोठी लढत आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकता. एक मोठी लढत हा सामना रंगणार आहे. मोठा वर्गा केला प्रयत्न. फुलटॉ चेंडू, धावचीची संधी. थ्रो जर का प्रॉपर असता धावचीची संधी होती श्री साई माऊली नाना या पार्क संघाला. 5 चेंडू 13 धावा. मोठा वर्गा मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय सीमारेषावर. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. प्रयत्नांची पराकाष्ठा पूर्ण होता पण पंच इशारा देताना चेंडू गेलाय सीमारेषा पार. धावसंख्या झाली 17. आणि आता खतरा कोणासाठी आहे? पॉवर प्लेचा कौल दिलेला आहे. आता खतरा कोणासाठी बनणार आहे? श्री स्पोर्ट या संघासाठी खतरा असेल का? श्री साई माऊली नाना निप्पार्क या संघासाठी पॉवर प्लेचा कौल दिलेला आहे. त्याला वेळेचं बंधन असेल. 15 मिनिटात 4 षटका झाली पाहिजे.
एक महत्वाचा षटक आहे, पॉवर प्लेचा हाणामारीचा षटक. गोलंदाजी मार विचार केला तर संजय भाई. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये केल्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता, डगाड मधून आवाज व्हायचे. निर्धाव चेंडू आला तरी डगाड मधून सपड फुल आहे या निर्धाव चेंडूला. चला धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आहे तिथे 17. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण, धावचीची संधी. थ्रो थोडा वरती असतात, कुठेतरी संधीचा सोनं झालं असतं. एक गुड रनिंग बिटवीन द विकेट. वेदांतानी वैभवच्या बॅट मधून दिसली. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झालेली ती 18. 2 चेंडू 18 धावा. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. एकेरी धावेने धावसंख्येत वर. 3 चेंडू 19. 19 धावा ऑन बोर्ड. एकोणीस धावा झालेल्या आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू, धावचीची संधी. जर का थ्रो कलेक्ट झाला असता तर कुठेतरी पंचांकडे दाद मागायला जरा बरं वाटलं असतं. धावसंख्येचा विचार केला. 4 चेंडू. येणारे 2 चेंडू मध्ये 2 मोठे फटके दिसतील का? सिंगल डबलने संतुष्ट व्हावं लागेल श्री स्पोर्ट या संघाला. आणि इकडे संजय भाईने यशच्या उद्ध्वस्त केल्या वैभवच्या. वैभव पाडवे दिसतोय तंबूच्या दिशेने जाताने. पुन्हा एकदा डीजेला संधी. कम ऑन डीजे. हजारे छोकरे भेजा ना ठोकरे और है अपन. पंगा नहीं करना, दंगा नहीं करना, कर दूंगा मैं वरना. तेरी टाई टाई फिस, तेरी टाई टाई फिस, तेरी टाई टाई फिस, तेरी टाई टाई फिस, फिस 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 फिस. थँक्यू. चला आता सामना लागलाय. पहिला गडी बाद झाला. संजय भाईनी कमबॅक करून दिले. या अनावारीच्या षटकात अजूनही श्री स्पोर्ट या संघाकडून एकही चौकार बघायला नाही मिळाला. हे अनावारीचे षटक होतं. त्या षटकात कमबॅक करतोय श्री साई माऊली नानानानी पार्कचा हा संघ. चांगला कमबॅक करून दाखवले. षटकाची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर 21 रन ऑन बोर्ड. एका अनावारीच्या षटकात श्री साई माऊली नानानानी पार्कचा हा गोलंदाज संजय भाई चांगला कमबॅक करून देतोय आपल्या संघासाठी. 21 रन ऑन बोर्ड. कम ऑन डीजे. एकवीस धावा. विनीत आला स्ट्राईक एंड वरती. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉसचा पुरेपूर असा फायदा दिसला नाही. ढगाळ मधून आवाज होता मारना, पण मारला तर नाही. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 22 रन ऑन बोर्ड. एक हादरा श्री स्पोर्ट या संघाला. श्री स्पोर्ट्स का श्री साई माऊली नानानानी पार्क. निर्धाव चेंडूची सांगता नावेद. एक चांगला गोलंदाज आपल्या संघाला नक्की कमबॅक करून देते. आणि आता निर्धाव चेंडूची सांगतेने धावसंख्या थांबलेली आहे ती 22 रन ऑन बोर्ड. 22 धावा झालेल्या आहेत. नो चेंडूची सांगता आणि नो +1 अशा 2 धावा धावफलकात ऍड होताना. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावून पोहोचले 24 रन ऑन बोर्ड. स्वराज्य प्रीमियर लीग आहे सुपर हिट. पुढे येणारा चेंडू असणार आहे आता फ्री हिट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. धावचीची संधी फ्री हिटला, पण थ्रो थोडा प्रॉपर नव्हता. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या एकेरीने पुढे सरकता. 3 चेंडू 25 धावा. 25 रन ऑन बोर्ड. चला 3 चेंडू आणि 25 धावा. फुलटॉस चेंडू बॅटची एज. काय शॉट होता. वेदांत तंबूच्या दिशेने श्री साई माऊली संघाने दुसरा गडी बाद केला. वेदांत कम ऑन डीजे. राम जी की चाल देखो, आपकी मजाल देखो, करे ये धमाल देखो, अरे देखो तुम संभाल देखो.
जाल देखो, करे ये धमाल देखो, अरे तो तुम संभाल देखो, अरे चाल देखो ढाल देखो, रगों में उबाल देखो। चला थँक्यू डीजे. 4 चेंडू आणि 25 धावा मैदानाच्या आतमध्ये मैदानची जागा निशान आणि पहिलाच बोलटा चेंडू भिरकावून घेण्याचा प्रयत्न होता आणि एकेरीने संतुष्ट राहावा लागेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन बदले 26 रन ऑन बोर्ड. 5 चेंडू 26 धावा आणि शेवटच्या चेंडूचा सामना करेल विनीत. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू मार्ग असता धावसंख्या पोहोचलेली आहे 26. चांगला चेंडू. तिसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्या झाले 27 रन ऑन बोर्ड. कमॉन डीजे. चला शेवटचा षटक घेऊन आलाय अतुल. गोलंदाजी मारवरती. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 27. फुलटॉस चेंडू मोठा वर्ग मारण्याचा प्रयत्न. चेंडू गेला सीमा रेषा पार. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येत 4 ने भर होताना 31 रन ऑन बोर्ड. हा ही महत्वाची मॅच आहे. चला एक ज्युनियर प्लेयर मैदानाच्या आतमध्ये धावताना दिसतोय. आणि पंच आपल्या हात घोलताना वाईटचा इशारा करून दाखवताना अतिरिक्त धाव 32 धावा झालेल्या आहेत. चांगला चेंडू चांगला हाताने खेळला. एकेरीने भर धावसंख्येचा विचार केला तर 33 रन ऑन बोर्ड. 2 चेंडू 33 धावा. स्ट्राईक वर आलाय तो निशांत. बाबू या नावाने नावाजलेला खेळाडू निशांत स्ट्राईक एंड वरती आलेला आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि काय घडलंय. चेंडू जात होता पिवळ्या पडद्याला आदराला. तिकडे काय स्वतः झेल टिपत होता का कॅच पकडत होता का चेंडू अडवला काही समजलं नाही. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली ती 34. 3 चेंडू 34 धावा. 3 चेंडू 34 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. धावचीची संधी. पंचांकडे धाद मागली. पंचांनी धाद फेटाळला. 4 चेंडू 35 धावा. चार चेंडू आणि 35 धावा. मोठा फटका मारण्याचा स्टेटच्या दिशेने. मिलेगे रन 4 तो बेड़ा होगा पार. कमॉन डीजे. देखो जो फाट लावली. अरे बचने दे धड़क धड़क ढोलता से धड़क धड़क भंडारा झड़क झड़क मल्हारी. धड़क 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 झाली चटक मटक फटक झाली दुश्मन की. देखो जो फाट लावली. चला 39 रन ऑन बोर्ड. चला शेवटचा चेंडू. फुलटॉस चेंडू आणि चेंडू गेला डायरेक्ट पिवळ्या पडद्याच्या वरतून षटकार आला. बाबू तंबूच्या दिशेने पहिल्या इनिंगची समाप्ती. 39 रन ऑन बोर्ड. टार्गेट असेल ते श्री साई मावळी नानांनी या संघाला 40 धावांचा. पुन्हा एकदा डीजेला संधी.
धीरे धीरे बड़ी चली है जो थी चिंगारी छोटी चिंगारी बड़ी 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 है मन की अलमारी आज अलमारी हुई. चला प्रमुख अतिथी यांचे सुद्धा स्वागत होते. भावी नगरसेवक जितेश परब यांचे सुद्धा मॅचच्या दिशेने आगमन होताना स्वराज्य प्रीमियर लीग विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत क्रिकेटचा महासंग्राम 5 दिवस आपण पाहिलात. जितेश परब साहेबांना विनंती असेल की मंचावर स्थानपन्न व्हायचंय. चला यानंतर होणारी मॅच असेल गणेश नगर वर्सेस AMCC. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल टॉस का बॉक्स मध्ये यायचंय. चला स्टेजच्या दिशेने बघा श्री आदित्य राऊत साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. स्वराज्य प्रीमियर लीग चला स्टेजच्या दिशेने आपण बघूया माननीय श्री आदित्य राऊत साहेब आलेले आहेत. त्यांचे सुद्धा हार्दिक स्वागत. आणि मोठा फटका गेला प्रयत्न धावचीची संधी धावची स्वरूपात पहिला आदरा लागतोय श्री साई माऊली नानाईवाडी या संघाला. आणि बॅट्समॅन रिव्ह्यू ना ओके. चला आता काल जो संघ क्वालिफाय झाला तो उपस्थित असेल तर कालपासून ज्यांनी लगातार 3 चेंडू 3 चौकार मारले त्यांनी समालोचन कक्षाकडे संपर्क साधायचे. गडी बाद आहे. पपलू तंबूच्या दिशेने जाताना दिसेल एक मोठा आदरा श्री साई माऊली नानादानी पार्क या संघाला. आणि चला पारितोषिक सुद्धा लागले लगातार 3 चेंडूवर 3 चौकार आदित्य राऊत साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे आजच्या दिवसभराच्या पूर्ण मॅच मध्ये. कमांड डीजे चला धावसंख्येचा विचार केला तर 4 चेंडू 3 धावा. गोलंदाजी मारवरती निशांत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा धावतीची संधी पंचांकडे दादा गेले. पंचांनी दाद बघले. एक गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण बघू शकता तेजस आणि अतुलच्या माध्यमातून. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचली जाते 5 रन ऑन बोर्ड. एक बॉल आहे. मोठा फटका केल्याचा प्रयत्न एकेरी धावेने संतुष्ट. धावसंख्या झाली ती 5. षटकाची समाप्ती. धावसंख्या झाली ती 5. घेऊ एक छोटासा ब्रेक. ऐके एक संगीत. हो या लंका कुंजे रे चारों
पॉवर प्लेचे एक हाणामारीचे षटक गोलंदाजी मारवती कुणाल. जर का श्री साई मावली नाना पार्क संघाला कमबॅक करायचा असेल तर हा एक त्यांच्यासाठी महत्वाची मॅच असणार आहे. जर का हा सामना जिंकला तर कुठेतरी क्वालिफायच्या रेसमध्ये पुन्हा जागवायची संधी असणार आहे श्री साई मावली नाना पार्क या संघाला. अन्यथा श्री स्फोट हा संघ क्वालिफायच्या दिशेने अजून जलद गतीने धावेल. फुलटा चेंडू. चला पकडण्याच्या आधी चेंडू थ्रो करायचा प्रयत्न करू नका प्लीज. जर का घाई केली तर घाई महागच पडते क्रिकेटच्या पटलावर. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली होती 7. 2 चेंडू 7 धावा. स्टेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. धावचीची संधी वरच्या हँडवरती थ्रो केलाय. गडी बाद होताना अतुल तंबूच्या दिशेने डीजेला एकदा संधी. चला यानंतर होणारी मॅच AMCC कर्णधार टॉस साठी नाणेफेकीसाठी यायचंय. टॉस्का बॉक्स मध्ये विरुद्ध गणेश नगर संघ टॉस्का बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचंय. AMCC कर्णधार या सामन्याच्या नाणेफेकीसाठी मी माननीय श्री आदित्य राऊत साहेब यांना विनंती करेल त्यांनी टॉस साठी यायचंय. माननीय श्री आदित्य राऊत यांना विनंती करेल त्यांनी नाणेफेकीसाठी टॉस का बॉक्स मध्ये यायचंय. चला आधीच तिकडे बॉलिंग एंड वरती विकेट आहे तेजस याची. तेजस तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय. हा डन डन. माझ्या मित्राने मला इशारा केला. आमच्या दोघांची मैत्री अशी आहे की आम्ही दोघे इशारामध्येच बोलले. समजले विष्णू मनापासून आभार. चला गणेश नगर संघ कॉंग्रॅच्युलेशन नाणेफेक जिंकलेले आहे. चला लाईट सुद्धा ऑन झालेले आहेत. बिल्डिंग नंबर 13 जे नारायण दासजी यांच्या हस्ते आपल्याला लाईट स्पॉन्सर केलेले त्यांच्या हस्ते लाईटचं योगदान मिळाले. स्वराज्य प्रीमियर लीग त्यांचा सुद्धा मनापासून आभार असेल. त्यांनी लाईट साठी खूप सहकार्य केलं. 5 दिवस ही स्पर्धा आपण बघतोय डे नाईट फॉर्मॅट मध्ये विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत 5 दिवस क्रिकेटचा महासंग्राम. 15वा प्लेयर जरा बाहेर नाही काय. थांबा 1 मिनिट. चला 15 मिनिटाचा अवधी असतो. 7 धावा. 3 चेंडू 7 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण निर्धाव चेंडूची सांगता एक सुरेख गोलंदाजी कुणाल बांबूकडेच्या माध्यमातून दिसते. सुंदर खोलवाटा पाहिजे गोलंदाजी. त्याला गोलंदाजी चांगली करते. चेहऱ्यावर एक स्माइल सुद्धा आहे. एक सुरेख गोलंदाजी करतोय आमचा कुणाल. स्कोरर म्हणून त्याची ओळख असते आमच्या विभागात. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या आहे 8. षटकाची समाप्ती. पॉवर प्लेच्या धावसंख्या झालेली 12. एकदा ब्रेक देऊया डीजेला संधी. मैं निकला ओ गड्डी लेके चला शशांक साठी पारितोषिक आहे. शशांकने जर का विकेट एंट्री घेतली तर योगेश मोरे साहेबांकडून 500 रुपयाचे रोख पारितोषिक असणार आहे शशांक साठी. खोलवा टप्प्याचा चेंडू एक सुरेख गोलंदाजी दिसते. नोची सांगता आणि नो नंतर आलाय टकाटक चौकार. कवान डीजे
फ्री हिट असणार आहे. चला आता पुढील येणारा चेंडू आहे फ्री हिट. धावसंख्या झाली ती 22 धावा. चला असा सामना रंगलाय. संजय भाईच्या खांद्यावर जबाबदारी आहे. यांना माहिती आहे हा सामना खूप महत्वाचा आहे, तर कमबॅक करून देतील. आता सामना कुठेतरी वळतोय. 10-18ची मॅच आले. संजय भाई आपल्या संघाला कमबॅक करून देतील का? पुन्हा एकदा उलटा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न, पण एक केली धावाने संतुष्ट व्हावं लागेल. धावसंख्याचा विचार केला तर 23 रन ऑन बोर्ड. चला लगातार 3 चौकारसाठी अभिषेक यादव याच्याकडून 500 रुपये संजय भाईच्या. चला एक चांगलं गोलंदाजी शशांक एक मुख्य गोलंदाज आहे. 8-17ची मॅच झाले आणि खतरा कोणासाठी आहे? श्री स्पोर्ट का श्री साई माऊली नाना निपाल. ही एक मेन मुख्य मॅच आहे. उपस्थित 4 संघ ही मॅच डोळे हातारून बघतायत की कोणाच्या दिशेने ही मॅच चढेल. स्टेटच्या दिशेने भिरकावून देण्याचा प्रयत्न हल्ली क्या आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 24-7-16ची ही मॅच आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत ही मॅच गेली तर प्रेक्षक वर्गाला सुद्धा बघायला आवडेल. चला यष्टीरक्षकांनी हात दाखवला तिकडेच मारणार आहे वाटते. मारण्याचा प्रयत्न चांगलं क्षेत्ररक्षण. ओव्हरची समाप्ती. शेवटच्या षटकासाठी धावा ठेवल्या त्या म्हणजे 15. शेवटच्या षटक येण्याआधी एक अयोग्य संगीत. कमॉन डीजे. धावसंख्या 25. 6-15ची ही मॅच. गोलंदाजी मारवरती मॅन ऑफ द मॅच टी शर्ट घालून सज्ज वैभदा. लगातार 3 चौकारासाठी अभिषेक यादव याच्याकडून संजय भाईच्या 500 रुपये लागलेले आहेत. जे जे पारदर्शक लावतात त्यांनी लगेच पैसे जमा सुद्धा करायचे आहेत. रावजीची संधी पण निर्धाव चेंडूची सांग धावताना धावसंख्येचा विचार करत आहे तिकडेच 25. आता सामना फिरतोय. 5-15ची ही मॅच. मारण्याचा प्रयत्न करण गोसाळकर चेंडूवर येतोय आणि एक मोठा आदरा. कोण आउट आहे? त्याला गडी बाद होते. कोणतरी आउट आहे. डीजे गाणं होऊ द्या. चला आता सामना कुठे पुन्हा एकदा धावचीतची संधी आणि करण गोसाळकर याच्या खात्यात चालल्या 2 धावचीत. चला चला आता कुठेतरी सामना पुढे सरकतोय. 3-15ची मॅच. 3-4 मारायचे समजलं नाही. 3 चेंडू 4 धाव पाहिजे का? उलटा चेंडू मारण्याचा प्रयत्न. सुरेख क्षेत्ररक्षण विष्णू यांच्या माध्यमातून सुरेख क्षेत्ररक्षण पूर्णपणे सामन्यात आहे. म्हणजे दाखवून देतात आम्ही सामना अजूनही सोडलेला नाहीये. आम्ही लढत राहणार. लेझी फील्ड होणारच नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जिंकले तरी सामना लढणार. चला लगातार 2 चौकारसाठी 200 रुपये आहेत. 300 झाले आणि पहिला गेला. हा चला पहिला आला. आता 150 जमा करायचे आहेत. 150 जमा करायचे आहेत. पहिला आलाय आणि षटकार बघा त्याचं तोंड बघा. ज्यांनी पारदर्शक लावलंय ना पराने त्याचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न होता वाटते. चला कॉंग्रॅच्युलेशन. श्री स्पोर्ट संघ विजयी ठरतोय अँड हार्ड लक.